बृहन्मुंबई महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभाग, ऑनलाईन शिक्षण, शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत मी सौ आरती सुनील केळी, अंधेरी मनपा माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून आपल्या सर्व अधिकारी वर्गाचे व विद्यार्थ्यांचे मी सहस्र स्वागत करते. चला तर मुलांनो, आज आपण मराठीच्या पहिल्या तासिकेला सुरुवात करणार आहोत. आपला आजचा विषय आहे की स्वमत, स्वमत स्पष्टीकरण आणि त्यावर असलेला स्वाध्याय. बघा मुलांनो, स्वमत किंवा अभिव्यक्ती या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. स्वमत म्हणजे स्वतःचं मत, अभिव्यक्ती म्हणजे आपल्याला जे व्यक्त करायचं आहे ती अभिव्यक्ती. बघा मुलांनो, आपल्याला जी प्रश्नपत्रिका मिळते, आता तुम्ही इयत्ता 9वीला आहात, मग इयत्ता 9वीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे 10वीच्या प्रश्नपत्रिकेसारखंच असतं. जसं तुम्हाला विभाग 1 मध्ये एक पठित उतारा येतो. विभाग 1 मधला एक पठित उतारा, दुसरा पठित उतारा आणि तिसरा अपठित उतारा. पण मुलांनो, एक पठित उतारा व आणि या एक एक पठित उतार्यामध्ये 7-7 गुणांचे हे उतारे असतात आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये मुलांनो 3-3 गुणाला हा स्वमताचा प्रश्न येतो. बघा, 3 आणि 3 असे एकूण तुमचे 6 गुणांचे हे प्रश्न असतात. आता संपूर्ण कृतीपत्रिकेमध्ये या 6 गुणांचे जे प्रश्न आहेत हे फक्त तुम्ही स्वतःहून लिहायचे आहेत. तुम्हाला त्यासाठी काहीही करायची गरज नाही. जे तुम्हाला स्वतःला जे वाटतं, स्वतःच्या मनाला जे वाटतं, स्वतःला जे अभिव्यक्त करायचं आहे, असं त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता हे स्वमत म्हणजे काय बघा, तर स्वतःच्या कल्पना, भावना, विचार, अनुभव यांचा सृजनशील अभिव्यक्तीला संधी देणे म्हणजे स्वमत कृती होय. बघा, स्वतःच्या कल्पना, भावना, विचार, अनुभव यांच्या सृजनशील अभिव्यक्तीला संधी देणे म्हणजे स्वमत कृती होय. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय, तुमच्या ज्या कल्पना आहेत, तुमचे जे विचार आहेत, तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत, त्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग कृतीपत्रिकेमध्ये स्वमत कृती ही पुढील प्रमाणे विचारली जाऊ शकते. कशी विचारली जाऊ शकते, की समजा ज्या कृतीचे उत्तर दिलेल्या उत्तरात आहे, म्हणजे साधारणतः मिळतं जुळतं असलं पाहिजे आहे, किंवा कृतीचं उत्तर दिलेल्या उत्तरात काही वेळा नसतं सुद्धा, स्वतःहून लिहायचं असतं, स्वतःच्या कल्पना लिहायच्या असतात, स्वतःच्या भावना लिहायच्या असतात, स्वतःला येणारे अनुभव लिहायचे असतात, तुम्ही अनुभवलेलं जगातलं, तुम्ही वावरताना जे तुम्हाला जे जाणवतं, जे तुम्हाला तुम्ही जगामध्ये जीवन जगताना जे तुम्हाला जाणवतं, या सर्वाचा सारासार विचार करून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं मुलांनो. आणि ह्या स्वमताचे तुमचे हातचे गुण असतात. हे हे हातचे गुण म्हणजे काय, एकूण गुण तुम्हाला 6 असतात आणि 2 स्वमत तुम्हाला लिहायचे असतात मुलांनो. स्वमत कधीच तुम्ही असं नाही करायचं की आम्ही हे जाऊ दे, हे मी ऑप्शनलला टाकतो, असं कधीच करायचं नाही. स्वमताचे जे गुण आहेत हे तुमचे कसे आहेत मुलांनो, हातचे गुण आहेत. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायलाच पाहिजे. आणि या जर प्रश्नाचं उत्तर तुम्ही मुलांनो लिहिलं नाही तर तुमचं पेपरवर बॅड इम्प्रेशन पडतं. म्हणजे इतकं सोपा प्रश्न असून सुद्धा तुम्ही हा लिहू शकला नाही, कारण का हा स्वतःचं मत द्यायचं असतं, स्वतःला जे वाटतं त्याचं हे प्रदर्शन असतं एक प्रकारे या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे त्याच्यामुळे आपल्या पेपरवर बॅड इम्प्रेशन पडू नये म्हणून या प्रश्नाचं उत्तर कंपल्सरी लिहायचं असते. आणि पहिल्या 2 कृतीपत्रिकेतील पहिल्या 2 प्रश्नांमध्ये आणि ह्याच्यामध्ये 7-7 गुणांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 3-3 गुणाला हे स्वमतच असतं. म्हणजे एकूण 14 पैकी 6 गुण तुमचे असतात. एकूण 14 गुणांचे जे पॅरेग्राफ येतात तुम्हाला सोडवण्यासाठी, ह्याच्यामध्ये जे 6 गुण तुमचे असतात, 14 पैकी 6 गुण हे तुमचे आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कंपल्सरी लिहायलाच पाहिजे. त्याच्यामुळे बघा, काही वेळेला ज्या कृतीचे उत्तर दिलेल्या उत्तरात आहे, समजा एखादा प्रश्न तुम्हाला साधारणतः त्या धड्याशी मिळता जुळता असू शकतो, किंवा काही वेळेला धड्याच्या पलीकडचाही प्रश्न तो विचारू शकतो. म्हणजे स्वमतामध्ये असं नाही की धड्याच्या मधलंच विचारलं पाहिजे, पाठाच्या मधलंच विचारलं पाहिजे, किंवा पाठाच्या बाहेरील हा प्रश्न विचारू शकतो. तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत त्याचं त्याच्यावर एक आधारित हा प्रश्न विचारला जातो. बघा, साधारणतः हा हा प्रश्न कोणत्या स्वरूपाचा असतो बघा.
हा एक मुक्तोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे. येथे स्वतःचे मत मांडणे महत्वाचे आहे. स्वतःचं मत. तुम्हाला असं नाही इतरांनी कोणी वाचलेलं, लिहिलेलं किंवा आपण डायजेस्ट मधून पाठांतर केलेलं अशा अशा नाही. तुम्हाला जे वाटतंय ना, ते तुम्हाला जे अनुभवलंय ना, त्याचं मत तुम्हाला लिहायचं आहे. स्वतःचं मत लिहायचं आहे. स्वमत सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही पद्धतीने लिहिता येतं. बघा मुलांनो, स्वमत हे काही तुम्हाला आवडते की नाही, तुम्हाला पुढे दिलेलं आहे त्यावेळेस स्वाध्याय, की स्वाध्याय कशा स्वरूपाचे येऊ शकतात स्वमतावर. आपल्या पाठाच्या कलेत प्रत्येक प्रश्नाचं मी एक स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे पुढे ह्याच्यामध्ये पुढच्या प्रश्नांमध्ये. बघा, स्वमत सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही पद्धतीने लिहिता येतं, पण शक्यतो मुलांनो माझं म्हणणं आहे तुम्ही ही स्वमत आहे ना, हे सकारात्मक पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. नकारात्मक पद्धतीने लिहिलं तर तिकडेच आपला फुल स्टॉप येतो, तिकडे आपले विचार संपले जातात, भावना संपले जातात, आपल्याला अनुभव पाहिजे तसे त्याच्यामध्ये लिहिता येत नाही. पण शक्यतो स्वमत हे सकारात्मक पद्धतीने लिहिता येणे गरजेचं आहे. स्वमत किती लिहावं यापेक्षा काय लिहिलं याला महत्व आहे. बघा, स्वमत तुम्ही सांगाल मी 1 पेज लिहिलं, मी 1.5 पेज लिहिलं, मी अर्धा पेज लिहिलं, मी 5-6 ओळीत लिहिलं, ह्याला महत्व नाही. मुलांना स्वमतामध्ये तुमचा जो माइंड आहे, तुमचं जे तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत, त्याचं ते तुम्ही जे विचार मांडले आहेत ते किती महत्वपूर्ण आहेत. स्वमत किती लिहावं यापेक्षा ते काय लिहिलं आहे याला महत्व आहे. उतारा दिलेला असतो तो वाचून सोडवायचा सहज होऊन जाते असं नाही, तर वर्षभर सराव पाहिजे. जास्तीत जास्त कृतीपत्रिका सोडवाव्यात. त्यामुळे वाचनाचा वेग, लिहिण्याचा वेग वाढतो. वाचनाचा वेग, लिहिण्याचा वेग वाढतो. त्याचा परिणाम परीक्षेत कृतीपत्रिका सोडवताना आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत चलबिचल होणार नाही. अक्षरी वळणदार यावे म्हणून लक्ष केंद्रित करता आले पाहिजे. बघा, शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. उतारा दिलेला असतो तो वाचून सोडवायचा सहज होऊन जाते असं नाही. समजा उतारा तुम्हाला दिलेला आहे किंवा त्यावरून आधारित काही वेळेला स्वमताचा प्रश्न विचारला जातो किंवा त्याच्यावर आधारित म्हणजे त्याच्याशी मिसळून किंवा समरूप असलेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो असं नाही. तर काही वेळेला धड्याशी मिळताजुळता पण प्रश्न असतो, धड्याच्या आधारित पण प्रश्न असतो हा स्वमताचा, काही वेळा धड्याच्या व्यतिरिक्त पण हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे उतारा दिलेला असतो तो वाचून सोडवायचा सहज होऊन जाते असं नाही. तुम्हाला असं वाटेल की सहज आहे हे, सहज आपण ह्याचं काहीतरी 4-5 ओळीतून शिक्षकांनी सांगितले म्हणून स्वमत लिहितो असं नाही मुलांनो. तर ह्याचा वर्षभर सराव पाहिजे. जास्तीत जास्त आपण कृतीपत्रिका सोडवाव्यात. त्यामुळे आपल्या वाचनाचा पण वेग व लिहिण्याचा वेग पण वाढतो. बघा, मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या ज्या लँग्वेजचे विषय जे आहेत ह्यामध्ये मुलांना तुमचं टाइमाचं काय, वेळेचं कॅल्क्युलेशन गरजेचं आहे. वेळेचं कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही तो प्रश्न, ती उत्तरपत्रिका, ती कृतीपत्रिका सोडवणं गरजेचं आहे. त्याचा परिणाम परीक्षेत कृतीपत्रिका सोडवताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला चलबिचल होत नाही. म्हणजे आपण अगोदर कोणता प्रश्न लिहायचा, किती लिहायचा, वेळेचं बंधन हे महत्वाचं आहे मुलांनो. काही आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले की कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा हे सांगितलेलं आहे. बघा, अक्षर ही वळणदार हवे. लँग्वेजचे पेपर असले, भाषेचे विषयाचे पेपर असले, आपलं अक्षर हे कसं पाहिजे, वळणदार पाहिजे. आपल्या वळणदार अक्षर असलं की त्या पेपरवर शिक्षकांचं, एक्झामिनरचं, चेकिंग करणाऱ्यांचं, शिक्षकांचं अक्षर हे वळणदार असले की लक्ष लगेच केंद्रित जातं. भाषेच्या विषयाच्या पेपर हे खूप वळणदार अक्षरात लिहिण्याचा मुलांना प्रयत्न करायचा आहे. आपला विषय आहे स्वमत. स्वमतामध्ये जेव्हा तुम्ही समजा 7-8 ओळीमध्ये स्वमत लिहिलं, तुम्हाला आलेले अनुभव लिहिले, तुम्हाला पटलेले विचार लिहिले, तुम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केला, पण ते विचार कसे लिहायचे, तर किती लिहावं याला महत्व नाहीये, तुम्ही काय लिहिलं याला महत्व आहे. कारण यासाठी पण तुम्हाला हा 5व्या पॉईंट मध्ये महत्वाचा जो विषय सांगितले की तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे. तू वाचाल तर वाचाल मुलांना, तुम्हाला वाचनाचा वेग आणि लिहिण्याचा वेग आपण वाढतो. आपण जास्तीत जास्त वर्षभर हा सराव केलेला असलाच पाहिजे. मुलांना भाषेचे पेपर सोडवताना सहजरित्या आपण आला पेपर धडाधड लिहिलं असं नाही मुलांनो. जरा व्यवस्थित विचारपूर्वक ह्याचा अभ्यास करून तो पेपर लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा. आता आपण स्वमताकडे कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याचा अभ्यास पाहणार आहोत. बघा, स्वाध्यायामध्ये पहिली आता तुम्हाला द्वितीय सत्र चालू झालेलं आहे इयत्ता 9वीचं. त्यामुळे मी जे द्वितीय सत्राला तुम्हाला जे यावर्षी अभ्यासाला जे पाठ आहे त्या पाठावर कशा प्रकारचे स्वमत येऊ शकतो आणि त्याचं उत्तर तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, पहिलीची कविता आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काय, अण्णाभाऊ साठे यांची ही कविता आहे.
त्यामध्ये असा प्रश्न विचारला आहे बघा, तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा. आता बघा हा प्रश्न कसा आहे, तुम्हाला जाणवलेला प्रश्नाचं स्वरूपच कसं आहे बघा, तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या राज्याचा, तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहे, पण या अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा की तुम्हाला ते कशासाठी, तो महाराष्ट्र तुमचं राज्य तुम्हाला आवडतं, कसल्या बाबतीत तुम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे, महाराष्ट्राविषयी काय अभिमान आहे, याचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचंय. कवितेशी मिळतं जुळतं हा प्रश्न आहे बघा. उत्तर असं लिहायचं, महाराष्ट्र हा दऱ्या खोऱ्याचा प्रदेश आहे, संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे. इथे पराक्रमाची आणि त्यागाची गाथा लिहिली जाते. गोदावरी, नर्मदा, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे. येथे शौर्य व वैराग्य हातात हात घालून नांदतात. विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला. भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली. औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. सत्य, शिव, सुंदर या मूलत्रयांची जपणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे. मुलांनो, साधारणतः जो मी असा अध्याय बनवलेला आहे त्यावरच तुम्हाला प्रश्न येऊ शकतात तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. इयत्ता 9वीचा हा जो पोर्शन आहे त्याच्यावर, जो द्वितीय सत्राचा पोर्शन आहे त्याच्यावर हे या प्रश्नांच्या उत्तर मी स्वाध्याय बनवलेले आहे. मुलांनो, हे तुम्ही एकदा किंवा दोनदा या प्रश्नाचं उत्तर वाचून ठेवलं, निदान तुम्ही तुमच्या मनाने किंवा तुमच्या शब्दांचा, तुमच्या स्वतःच्या वैचारिक शब्दांचा तुम्ही उपयोग करून ह्याचं उत्तर तुम्ही सुंदररित्या मांडू शकता. फक्त हे एकदा किंवा दोनदा वाचून गेला तर तुम्हाला साधारणतः तुम्ही स्वतःचे शब्द वापरून ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. आता महाराष्ट्र, आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याविषयी आपल्याला जास्त माहित असतं. मग त्यामुळे आपल्या राज्यामध्ये कुठल्या जडणघडण होऊन गेल्या, काय काय पराक्रम होऊन गेलेले आहेत, आपली महाराष्ट्राची भूमी कशी संतांनी पावन आहे, अशा प्रकारचे तुम्ही वाक्यांचा उपयोग करून या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. पुढचं आहे आपलं, थोडं आभार नियमन करूया. मंगला गोडबोले यांचा हा पाठ आहे. थोडं आभार नियमन करूया. मुलांनो, पाठ तुम्हाला माहिती आहे. ह्याच्यामध्ये बघा, आभार मानणे हा प्रश्न आहे बघा, स्वमत लिहायचे. आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा. आपण कुठलीही गोष्ट काही केलं तर आपण काय करतो, थँक्यू, आभारी, धन्यवाद असे हे शब्द वापरतो. मग हे आभार मानणे या शिष्टाचार, हा जो शिष्टाचार आहे म्हणजे एक आपण ही फॉर्मॅलिटी करतो की काय करतो, या शिष्टाचाराविषयी, हा कुठला आचार आहे, चांगला आहे, कसा आहे, या शिष्टाचाराविषयी तुमचं मत लिहायचंय. मग बघा, आपण अनेक कामे पार पाडतो. ही कामे आपण पूर्णाशाने केलेली नसतात. त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते, त्याचेच फायदेही आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्या एकट्याचाच तो अधिकार नसतो, त्यावर इतरांचाही अधिकार असतो. पण श्रेय व फायदे मात्र एकटेच घेतो हे अनुचित नाही. बघा, त्यांनी काय सांगितलंय की आपण अनेक कामे पार पडतो. आता कुठलेही काम मुलांना आपण वैयक्तिकरित्या करू शकत नाही, सर्वांच्या सहकार्याने करतो, मिळून मिसळून करतो, किंवा आपण एकमेकांच्या संपर्कात येऊन करतो. प्रत्येक कामामध्ये कोणाचा ना कोणाचा काय लागलेला असतो, हातभार लागलेला असतो. मग आपण अनेक कामे पार पाडतो, ही कामे पूर्णांशाने केलेली नसतात, त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. हे कामाचे श्रेय आपल्याला मिळते. मग वास्तविक पाहता आपल्या एकट्यांचा तो अधिकार असतो का, तर नाही. बघा, हे अनुचित नाहीये त्यांनी सांगितलंय. मग पुढे बघा, इतरांच्या सहकार्याने शिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल आपण मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि ती कृतज्ञता म्हणजे काय मानतो आपण, आभार मानतो. म्हणजे कृतज्ञता म्हणून काय बघा, त्यांनी काय सांगितलंय की इतरांच्या सहकार्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल किंवा त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे.
थँक्यू आपण बोलतोच, म्हणजे काय आभार मानतो. मग आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. लेखिका मंगला गोडबोले म्हणतात, तेही खरेच आहे. आभाराचा अतिरेक चालू आहे. क्षुल्लक कारणासाठी सुद्धा आभार मानले जातात. बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण सुसंस्कृत आहोत असे दाखवण्यासाठी आभार मानले जातात असे होते. म्हणजे आपण काही वेळेला आपल्या शिष्टाचाराचं प्रदर्शन करतो. अशा शिष्टाचाराच्या प्रदर्शनाची काहीही गरज नसते मुलांनो. त्यांनी असं मंगला गोडबोले यांचं मत आहे आणि पाठाशी मिळतं जुळतं या प्रश्नाचं उत्तर बनवलेलं आहे बघा. तेव्हा आभाराचा मूळ उद्देश नष्ट होतो. म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे, की कधी तुम्ही धन्यवाद बोलावं, कधी थँक बोलावं. बघा, तेव्हा आभाराचा मूळ उद्देश नष्ट होतो. म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगलं पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे आभार मानले पाहिजेत. अत्यंत प्रामाणिकपणे म्हणजे मनापासून तुम्ही ते आभार मानले पाहिजेत, असं या प्रश्नामध्ये उत्तर लिहिताना तुम्ही नमूद करायचं आहे. बघा, म्हणजे आभार हे नुसता दिखावा किंवा प्रदर्शित करण्याचा भाग नाही, प्रदर्शित करण्याचे शब्द नाही. खरोखर एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असेल, आणि मुलांना अजून एक, की एखाद्या व्यक्ती कृतज्ञता पण किंवा एखाद्या व्यक्तीविषयीचा जर आपल्याला आदर व्यक्त करायचा असेल, तर आदर आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीचा करतो, त्यावेळी सुद्धा आपण आभार मानले तर काही हरकत नाही. हे स्वमतामध्ये तुम्ही स्वतःच हे माझं मत झालं, की एखाद्या रिस्पेक्टफुल किंवा आदरार्थी जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला स्थान द्यायचं असेल, तर आपण आभार मानले तरी काहीही हरकत नाही. म्हणजे आभार मानणे हा एक दिखाव्याचा शब्द नसून, प्रदर्शित करण्याचा शब्द नसून, तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आदरार्थी व्यक्तीशी एखाद्या मोठ्या वरिष्ठ व्यक्तीविषयी आदर व्यक्त करण्याचा शब्द आहे. पुढे बघा, पुढचं त्याच्यातलंच आभार नियमन करूया या पाठातलंच आहे. पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बघा, पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला आता पाठाचं शीर्षक असं आहे की आभार नियमन करूया. या शीर्षकामध्ये की आपल्याला सुरुवातीला कळत नाही की हा पाठ कशाबद्दल आहे. आभार नियमन करूया म्हणजे बघा, भार नियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. आपण म्हणतो ना, विजेचा भार असतो. विजेचा भार नियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भार नियमन, काटकसर हे गोंडस शब्द आहेत, पण वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुंबई सारख्या शहरात 24 तास वीज पुरवठा चालू असतो. मुंबईला वीज जाते का? ग्रामीण भागात जशी वीज बचत केली जाते, वीजचं शॉर्टेज असतं म्हणून वीज बचत केली जाते, तसं मुंबई सारख्या शहरामध्ये विजेची बचतचा काही प्रश्नच येतो. 24 तास वीज पुरवठा चालू असतो, पण ग्रामीण भागात मात्र 10-10, 15-15 तास वीज पुरवठा बंद असतो. मग ग्रामीण जनतेला त्यामुळे अनेक हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते. कारण ग्रामीण भागामध्ये काय असते मुलांनो, शेती जास्त केली जाते. मग शेतीमध्ये आपल्याला शेतीच्या पिकाला आपल्याला पाणी पुरवठा वगैरे करण्यासाठी विजेची आवश्यकता असते. मग ग्रामीण जनतेला त्यामुळे वीज पुरवठा बंद असल्यामुळे अनेक हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते. मग शासन या हाल अपेष्टा कमी करीत नाही, मात्र या हाल अपेष्टा गोंडस नाव देते, भार नियमन. या हाल अपेष्टांना काय म्हटलं जातं? भार नियमन. म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. उलट परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी अशी दिसते, लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओढ्याखाली आभार, सॉरी वेगळ्या शब्दांचा वापर करतात. म्हणजे आपण काहीतरी वेगळे आहोत, आपण काहीतरी सुसंस्कृत आहोत हे दाखवण्याचा जे लोक प्रयत्न करतात, ते कोणत्या शब्दांचा वापर करून करतात? तर आभार आणि सॉरी. मग अत्यंत क्षुल्लक करण्यासाठी सुद्धा या शब्दांची उधळण केली जाते. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवर जाऊन पोचते. म्हणून लग्न करणाऱ्या नवरा मुलीचे लग्न केल्याबद्दल आभार मानले जातात. खरे तर आभाराची काटकसर करणे आवश्यक आहे. जसं विजेचा भार नियमन आहे, तसं आभाराची काटकसर करणे आवश्यक आहे. वीज पुरवठ्यातील अपुरेपणा, आभार इत्यादी शब्दांची उधळ या दोन विपरीत परिस्थितीचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून आभार या शब्दाची कोटी करीत लेखकांनी आभार नियमन हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले आहे. बघा, आभारचा भार झालं आणि भार या शब्दाची कोटी करीत म्हणजे काय? ती लेखकांनी त्याचं एक कोटी हा एक व्याकरणाचा पर्याय, शब्दाची कोटी करीत लेखकांनी आभार नियमनाचं काय बनवलंय? भार नियमन.
म्हणजे आभार, सॉरी या शब्दांचा अतिरिक्त वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतो आणि एक प्रदर्शित करण्याचा एक तो शब्द आहे. एक सुसंस्कृतपणाचं लक्षण दाखवण्याचा तो शब्द झालेला आहे. एकदम लोकांच्या अंगवळणी पडलेली ही शब्द आहेत. पण लेखकाचं काय म्हणणं आहे, की हा आभार या शब्दाची कोटी करीत लेखकाने या पाठाचं शीर्षक भारनियमन असं केलेलं आहे. पुढची आपली कविता आहे मुलांनो, निरोप. निरोप या कवितेमध्ये बघा, कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. आलं की नाही? तुमच्या शब्दात, तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही लिहायचंय. यासाठी मुलांनो कविता व्यवस्थित एकदा वाचलेली पाहिजे, कवितेचा अर्थ तुम्हाला समजलेला असला पाहिजे, पाठाचं वाचन पाहिजे. अशा प्रकारे म्हणूनच सुरुवातीला तुम्हाला पहिला पॉईंट सांगितला की तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे. तुम्ही वाचाल तर वाचाल मुलांनो. वाचन केलेलं असलं की तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना शब्दसंपत्तीमध्ये भर पडते आणि शब्दसंपत्तीत भर पडली तर साधारणतः तुमच्या एक उत्तराला जडत्व प्राप्त होते आणि आपोआप जडत्व एक प्राप्त झालं की खरोखर तुमची भाषा शैली, तुमची लेखन शैली ही सुधारित होते. कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. बघा, रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई ही सामान्य आई नाहीये. बघा, रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई ही सामान्य आई नाहीये, तर ती वीरमाता आहे. ती वीरमाता आहे, गंगा ती एका वीराची आई आहे. ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते. पंच प्राण्याच्या ज्योतीने बाळाचे औषण करते, म्हणजे त्याला आरती करते. ती बाळाला म्हणते, तुझ्या पराक्रमी भाऊंनी या देशाच्या स्वातंत्र्यतेचे रक्षण तुला करायचे आहे. तुझे भाऊ कसे आहे? पराक्रमी भाऊ. तीच आपल्या मुलाला, ती आपल्या बाळाला कसं बळ देते बघा. ती पराक्रमी भाऊन या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण तुला करायचे आहे. तुझ्या खांद्यावर भविष्यातील सुख शांती विसावली आहे. माझ्या डोळ्यात अश्रू येणार नाही की गळ्यात हुंकाही दाटणार नाही. ती स्वतःहून स्वतःला खंबीर बनवते. ती स्वतःहून स्वतःला एक अशी बनवते की मीही खंबीर आहे, की तू डगमगू नकोस. मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे. ती स्वतःला स्वतःच एक स्वाभिमानाने ती सांगते आणि मुलाला काय करते? धीर देते. मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे. मला जिजाऊ व राणी लक्ष्मीबाईंचा वारसा लाभलेला आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावली देखील पडणार नाही. तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर. शिवरायांचं कर्तृत्व स्मरून तू तू निरोप घे. शिवरायांचं कर्तृत्व स्मरण ठेव. माय भवानी तुला शक्ती देईल. जसे छत्रपती शिवाजी महाराजांना माय भवानीचा आशीर्वाद होता, तसाच तुझ्या पण मस्तकावर माय भवानीचा आशीर्वाद राहील. ती तुला शक्ती देईल. विजयी होऊन ये. मग मला तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्याचे वाटेल. माझी कूस खरोखर आज उत्तम अशी झालेली आहे, असा तिला स्वतःला अभिमान वाटेल. माझ्या हाताने माझ्या बाळाला मी दूध भात भरवीन. मातृभूमी विषयीचे कर्तव्य, ठाम निर्धार, हिम्मत व माया याचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे. बघा, एखादा मुलगा रणांगणावर लढायला चाललेला आहे आणि अशा मुलाला, आपल्या बाळाला निरोप देणारी आई ही किती खंबीर आहे, ही किती निडर आहे आणि अशा उदरामध्ये जन्मलेला बाळ पण किती वीर असला पाहिजे याचं संपूर्ण चित्र या निरोप या कवितेतून दिलेलं आहे. पण यामध्ये तुम्हाला विचारलं, कवितेतून वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात पाहिजे. तुम्हाला कविता वाचलेली असली की ह्या प्रश्नाचं उत्तर सहज आणि सोप्या रीतीने तुम्ही मांडू शकता. पुढचा प्रश्न आहे निरोप कवितेमधला. भारत भूमी ही वीरांची भूमी आहे. भारत भूमी ही वीरांची भूमी आहे, याबाबत तुमचे मत लिहा. मग आता भारत भूमी हा इतिहास, हा पराक्रमाचा इतिहास आहे. भारत भूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण, महाभारत या काळापासून याची साक्ष आपणास मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली, पण ती ध्येयाने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे.
अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागेल. भारतभूमी ही वीरांची भूमी आहे. भारतभूमी ही वीरांची भूमी आहे. पुढची कविता आहे आपली बघा मुलांनो, वनवासी. वनवासी या कवितेमध्ये बघा प्रश्न आहे, आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे विचार लिहा. बघा, आदिवासी समाज आणि जंगल, बघा वनवासी त्यांचे डोंगर दऱ्यातील जीवन, निसर्गाविषयी त्यांचे प्रेम व त्यातील अतूट नाते यांचे वर्णन वनवासी कवितेतून कवी तुकाराम धांडे यांनी केले आहे. कवितेवर आधारित हा प्रश्न, हा स्वमताचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की आदिवासी समाज आणि जंगलाचे अतूट नाते कसे असते. मग वनवासी त्यांचे डोंगर दऱ्यातील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते याचे वर्णन वनवासी कवितेतून कवी तुकाराम धांडे यांनी केले आहे. आदिवासी समाज हा दाट जंगलात आणि कडे कपारीत राहतो. झाडांच्या वाळलेल्या फांद्या काटक्या घेऊन त्यांची खोपटी तयार होते. रानातील म्हणजे त्यांची घरं कशी असतात, तर झाडांच्या वाळलेल्या फांद्या, काटक्या हे घेऊन ते लोक त्यांची खोपटी तयार करतात. हे त्यांचं घर झालं. रानातील फळे कंदमुळे खाऊन ते गुजराण करतात. त्यांच्या समोर असतं का डाळ, भात, भाजी, लोणचं, पापड असे काही पदार्थ त्यांनी कधी पाहिलेही नसतात. रानातील फळे कंदमुळे हेच त्यांचे काय असतो, त्यांचा पोषक आहार असतो. ओढ्या नाल्याचे पाणी ते पितात. निसर्ग आपण काय करतो, वॉटर फिल्टर मधलं एकदम शुद्ध पाणी पितो, ते ओढ्या नाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्या धरतीवर जणू आभाळ पांघरून जगतात. जंगलातील पशु पक्षी त्यांचा मित्र परिवार असतो. दुखड्या कुपण्याला ते झाडापालांचे औषध वापरतात. आणि आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावर अवलंबून असते, निसर्गावर अवलंबून असते. निसर्गातून मिळणाऱ्या छोट्या छोट्या साधन सामुग्रीतून ते आपले उपजीविका करत असतात, आपले जीवन जगत असतात. त्यांचं आहार, त्यांचं राहणीमान, त्यांचं झोपणं, उठणं हे सगळं निसर्गाशी संबंधित असतं, जंगलाशी संबंधित असतं. रानात उपलब्ध असलेल्या सगळ्या वस्तूंशी त्यांचा संबंध असतो. म्हणून आदिवासी समाज आणि जंगल यांचे नाते हे अतूट नाते असते, असं तुकाराम धांडे या कवीने आपल्याला सांगितलं आहे. पुढचे आहे बघा मुलांनो, ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. आता ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा, असा प्रश्न विचारलाय बघा. ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा. ऑलिम्पिक सामन्यात, उत्तर लिहायचं, ऑलिम्पिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात. ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. तुम्हाला माहितच आहे, संपूर्ण जगाचे या समस्यांकडे लक्ष असते. या क्रीडा स्पर्धा आहेत त्यात जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद नसतो. यासाठी पण पाठाचं वाचन महत्वाचं आहे मुलांनो. बघा, ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करण्याची, म्हणजे ऑलिम्पिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी असतात आणि ते राष्ट्र आपापल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असतात. संपूर्ण जगाचे त्यांच्या समस्यांकडे लक्ष असते. या क्रीडा स्पर्धा आहेत त्या जातीभेद, धर्मभेद आणि वर्णभेद कुठलाही भेद करीत नाही, सगळेजण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केव्हा गौरव केला, त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला. या क्रीडा स्पर्धांमुळे माणसातील द्वेष या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुत्वाने वागतात. म्हणून ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व होय. कुठलाही भेद केला जात नाही, कुठलाही जातीभेद नसतो, कुठलाही वर्णभेद नसतो, काळा गोरा असा भेद केला जात नाही. अशा म्हणून ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व असं म्हटलं गेलं आहे. ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व होय. पुढचा पाठ आहे आपला हसरे दुःख. हसरे दुःख मध्ये तुम्हाला विचारलंय बघा, पहिला प्रश्न आहे, चार्लीच्या तुमच्या जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. चार्लीच्या तुम्हाला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. चार्ली चापली आपण सगळ्यांनी पाहतो आणि तुम्ही पाठाचं पण वाचन केलंय. चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता. आपली ओळख त्याने पदार्पणातच करून दिली आहे. त्या दिवशी आई गात असताना तो एकाग्रतेने गाणे ऐकत होता असे वाटते. तेव्हा तो केवळ गाणे ऐकत नव्हता, तर तो आई बरोबर मनातल्या मनात गाणे गातच होता.
कोणत्याही गोष्टीचा यशस्वीतेने एकाग्रता राखण्याची व व आपल्या आवडत्या विषयाची एकरूप होण्याची क्षमता लागते, ती चार्लीकडे होती. रंगमंचावरून प्रत्यक्ष गाण्याची वेळ आली तेव्हा चार्लीने ते यशस्वी रीतीने गायले. याचे कारण त्याला कार्यक्रम सादर करायचा नव्हता, तर त्याला गायचे होते. आणि ह्या गाण्यामध्ये तो का समृद्ध झाला, तर त्याला ती आवड होती. तो मनामध्ये एकमेकांमध्ये गाणं पुटपटत होता. त्याच्या गायनाची ती उर्मी होती. तो त्या गाण्याशी एकरूप झाला होता, म्हणून तो गाऊ शकला. पैशांचा पाऊस पडला तेव्हा त्याने पैसा गोळा करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनाही तसे सांगितले. हा त्याच्या मनाचा निरागसपणा, निष्पापपणा होता, कारण तो कलावंत होता. कलेची उर्मी त्याच्यात होती, म्हणून त्याने नाचून दाखवले, नकला करून दाखवल्या. हे सर्व त्याने निरीक्षणातून मिळवले होते. त्याची निरीक्षण क्षमता अफाट होती. एकंदरीत पदार्पणातच त्याने आपले कलावंतपण सिद्ध केले होते. पुढचा आहे स्टेज मॅनेजर. हसरे दुःख मधलाच हा प्रश्न आहे बघा. स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल हे सविस्तर लिहा. हा पाठ वाचला आहे, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळेल. बघा, स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सादर करायला सांगितले. हे योग्यच होते. तो निर्णय पण योग्यच होता. हे चार्लीने आपल्या कामगिरीतून सिद्ध केलेच. मात्र मॅनेजरची एक गोष्ट मला अजिबात आवडली नाही. लिलीवर अनावस्था प्रसंग ओढवला तेव्हा मॅनेजर गोंधळून गेले. त्यांनी प्रेक्षकांना शांत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. मला त्यांचे हे वागणे अजिबात आवडले नाही. आता हे तुम्ही मला म्हणजे काय सांगतायत, तुम्ही स्वतः हे प्रश्नाचं उत्तर लिहिताय, म्हणून तुम्हाला जसं वाटलं, तुमच्या मनात जशा भावना आल्या, तुमचे अनुभव जसे आहेत, तशा प्रकारचे या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. पण स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सादर करायला जेव्हा सांगितले ते योग्य होते, तो निर्णय पण ठीक होता, हे सगळं व्यवस्थित झालं. पण जेव्हा लिलीवर अनावस्था प्रसंग ओढवला तेव्हा मॅनेजर गोंधळून गेले. त्यांनी प्रेक्षकांना शांत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. हे वागणे मला अजिबात आवडले नाही. म्हणजे ह्याचं उत्तर तुम्ही नकारार्थी लिहिताय. मी त्यांच्या जागी असते तर पुढे आले असते, प्रेक्षकांची क्षमा मागितली असती. घडलेल्या प्रसंगात लिलीची कोणती चूक नाही, तिच्यावर कोसळलेली ही नैसर्गिक आपत्ती होती, हे सर्व प्रेक्षकांना समजावून मी सांगितले असते आणि 15-20 मिनिटांनी विश्रांती जाहीर केली असती. या वेळेत विचार विनिमय केला असता, लिलीला धीर दिला असता. पण स्टेज मॅनेजरने असे काही केले नाही, याचे मला खूप वाईट वाटते. म्हणजे पाठामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्याशी तुमचा संबंध नाही. तुम्हाला जे वाटतं आहे, समजा एखाद्या स्टेजवर एखादा कार्यक्रम चालू आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये कुठे अडथळा निर्माण आला, तेव्हा मेन जे स्टेज मॅनेजरची जी जबाबदारी असते ती त्याने कशी की प्रेक्षकांची क्षमा मागून तो कार्यक्रम तिकडे एक 5-10 मिनिटासाठी थांबून पुढे तुम्ही काय केलं असतं की रेग्युलररित्या तो कार्यक्रम चालू ठेवला असता. पण त्यासाठी तसंच स्टेज मॅनेजर कुठल्याही प्रकारचं धाडस केलं नाही, ह्याचं मला वाईट वाटतं. अशा प्रकारचं तुम्ही तुमचं उत्तर लिहू शकता. हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. लिली हार्ली ही एक मोठी कलावंत होती. गायन, पियानो वादन, नर्तन यात ती निष्णात होती. कलावंत म्हणून जे मोठेपण असते ते तिने मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा, कीर्ती मिळवली होती. हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाले. तिचा आवाज हरवला आणि तिचे सर्वस्वच गेले. ती रात्री तिच्या दृष्टीने काळरात्र होती. दुःखाचा कडेलोट होता. त्याच रात्री लिलीचा 5 वर्षाचा हरहुन्नरी मुलगा या संकटात तिच्या मदतीला धावून आला. कोसळलेला कार्यक्रम त्याने पुन्हा उभारला. त्याने गायन, अभिनय व नर्तन या कौशल्याचे डोळे दिपवणारे दर्शन घडवले. कोणत्याही आईला आभाळ ठेंगणे वाटावे असे दृश्य होते ते. नवा कलावंत उदयाला आला. आपल्या मुलाचा उदय काय म्हणजे तिच्यासाठी सुखाचा सर्वोच्च बिंदू होता. एका बाजूला सुख होते तर त्या क्षणी दुसऱ्या बाजूला दुःख होते. म्हणून या पाठाला हसरे दुःख असे शीर्षक देण्यात आले आहे. बघा, एका बाजूला सुख होते आणि एका बाजूला दुःख होते, म्हणून या पाठाला हसरे दुःख असे शीर्षक देण्यात आले आहे. पुढचा आपला पाठ आहे प्रीतम. प्रीतम आणि त्याची बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधाविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. प्रीतम ही एक अत्यंत भावपूर्ण अशी कथा आहे. प्रीतम व त्यांच्या बाई यांच्यातील नात्यांचे हृदयस्पर्शी दर्शन या कथेत घडते. प्रीतम हा इयत्ता 2रीत शिकणारा 7 वर्षाचा मुलगा आहे. त्याची आई 4 वर्षापूर्वीच वारली. वडील सैन्यात असल्याने सतत सीमेवर असतात.
तो मामा मामींकडे राहायला आलेला आहे. मामा मामी त्याला निर्दयपणे वागवतात. वडील असूनही त्याला अनाथ पोरके झाल्यासारखे वाटत राहते. तो कोणात मिसळत नाही. एकलकोंडा गुमा बनला आहे. प्रीतमच्या बाईंना प्रीतमची नकारात्मक बाजूच प्रथम जाणवते. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. परंतु त्याची खरी पार्श्वभूमी कळल्यावर त्यांच्या मनात कणव निर्माण होते. एक प्रकारची दया निर्माण होते. त्याच्याशी सहृदयतेने वागू लागतात. त्याला भावनिक आधार देतात. सगळ्या मुलांनी वर्गणी काढून बाईंना भेटवस्तू दिली. प्रीतम त्याच्या जवळच्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट देतो. आईविषयीच्या सर्व भावना त्या बांगड्यांमध्ये त्याने साठवलेल्या होत्या. त्याच्या दृष्टीने ती अमूल्य वस्तू होती. ती तो बाईंना भेट म्हणून देतो. त्याच्या मनातला हा उच्च उदात्त भाव बाईंच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. त्या त्याच्या भावनेचा गौरव करतात. अशा प्रकारे बाई त्याला प्रसंगाप्रसंगातून आत्मविश्वास देतात. बाईंकडून भावनिक पाठबळ मिळते. त्याच्या जोरावर तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे आणि प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो. त्या कारणाने त्या बाई म्हणजे आपली आईच असे मनोमन वाटते. बाईला त्याच्यातील सद्गुणी होतकरू मुलगा दिसतो. त्याला तसे घडवत नेतात. बघा, तुमच्या जीवनातील दुसरा प्रश्न आहे त्याच्यातला, तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान स्पष्ट करा. सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्वाचे असते. बरोबर ना मुलांनो? सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सुंदर तुमच्या शब्दात लिहू शकता. तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला जे शिक्षक आवडतात त्या शिक्षकांविषयी तुम्ही त्यांचं स्वतःचं मत लिहू शकतात, स्वमत लिहू शकतात. सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्वाचे असते. त्याचप्रमाणे माझ्या जीवनात पण शिक्षकांचे स्थान खूप महत्वाचे आहे. मी आज जे घडले ते माझ्या आई वडील व शिक्षकांमुळेच. बालवाडीपासून ते उच्च शिक्षण घेईपर्यंत मला विविध शिक्षक भेटले, ज्यांच्यातील सकारात्मकता गुण माझ्यात उतरले. कुणाकडून मेहनतीचे महत्व समजले तर कुणाकडून देशप्रेमाचे धडे. कुणी संयम व शांतीचा पाठ शिकवला तर कुणी सत्याचा मार्ग दाखवला. प्रसंगावधान कसे राखावे हेही शिक्षकांनीच शिकवले. तर संकटातून मार्ग कसा काढावा हे पण शिक्षकांनी शिकवले. या सर्व गुणांमुळे माझा आत्मविश्वास वाढला व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी लागणारी जन्मभराची शिदोरी मला माझ्या शिक्षकांकडून मिळाली. बघा, आपल्याकडे जे आपले 7-8, 5-6 शिक्षक आपल्याला शिकवत असतात मुलांना, प्रत्येक शिक्षकांकडून घेण्यासारखा एक चांगलाच गुण असतो. त्याचं जे तुम्हाला अनुभव आलेले असतात, तुम्हाला एखाद्या शिक्षकांमधला कुठला गुण आवडतो या गुणांचं तुम्ही या उत्तरामध्ये प्रदर्शन करायचं आहे. अशा प्रकारे मुलांनो, आज बघा तुम्हाला शिक्षकांकडून ज्या ज्या शिदोरी मिळाली त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्या शब्दांचा वापर करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता आपली शेवटची कविता आहे, आपले जगणे आपली ओळख. बघा, या कवितेमध्ये असा प्रश्न आहे की स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल ते सविस्तर लिहा. स्वतःचे उत्तुंग कर्तृत्व ही स्वतःची ओळख आहे हे सांगताना कवीने कवितेतून काही सुविचारांचे मार्गदर्शन केले आहे. दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा, चाकू सारखा धार आपल्या वागण्यात नसावी, नित्य वाचन लेखन मनन व्यायाम करावा, एकही क्षण कामाशिवाय वाया दौडू नये, मन पवित्र असावे, शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवा, नम्र असावे, उगाच मनात आडी घेऊन कुणालाही चिडवू नये, उदात्त विचार बाळगावे. मुलांना बघा, जर कविता तुम्ही वाचली असेल त्या कवितेचा सारांश तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायला अगदी सोपं जाईल. लाचारी पत्करू नये, कुणाला छळू नये, वाद घालू नये, स्वसमर्थन संकटाचा गोवर्धन पेलावा, दुसऱ्याविषयी मनात करुणा असावी, नवनवीन विचारांचे मार्ग अंगीकारातवे, चांगल्या मूल्यांवर श्रद्धा असावी, भेदरून न जाता ध्येयाने वागावे, मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे, अशा प्रकारे स्वकर्तृत्वाचे वेरूळ उभारावे, असे मार्गदर्शन विचार कवितेतून कवीने मांडले आहे. आपल्या दुसरा प्रश्न आहे बघा, आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा. बघा, आपणच आपल्या जीवनाचे काय असतो, शिल्पकार असतो. आपल्या वर्तनातून आपली जगाला ओळख होत असते. त्यासाठी जगताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. एकही क्षण आपण कार्याशिवाय वाया दौडू नये, सतत कार्यात असावे, पावित्र्याचे वास्तव्य मनात असावे, वागण्यात आणि बोलण्यात तुमची नम्रता असावी. मुलांना नम्रता असली की न मरता माणूस म्हणजे मरावे परी कीर्तिरूपी उरावे, दुसऱ्यांना चिडवून त्रास देऊ नये, उदात्त विचार मनी बाळगावे, शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ हे मनी ठसवावे, शोभेपेक्षा श्रेष्ठ असे मनी ठसवावे, वाद भांडण करू नये,
उलट दुसऱ्यांबद्दल मनात अपार करुणा असावी, उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटाचा मुकाबला करावा, न घाबरता ध्येयाने आणि हिमतीने आयुष्य कंठावे, स्वकर्तृत्वाने वेरूळ उभा राहून मातृभूमी व माती यांचे उपकार फेडावे. मुलांनो, तुम्हाला या तासिकेतून तुम्हाला कळतं की स्वमताचा हा जर प्रश्न आला तर तुम्ही कोणीच सोडता कामा नये. त्यामुळे तुमचं बॅड इम्प्रेशन पडते. हा जो स्वमताविषयी जे मी काही स्पष्टीकरण केले ते नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा बाळगते. धन्यवाद.